माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझा नमस्कार। मी आज तुम्हाला शिकवणार आहे रेडी रांगोळी कशी बनवायची। तर रेडी रांगोळी बनवण्यासाठी आपल्याला आवश्यक लागणारे साहित्य आहे OHP शीट, त्यानंतर व्हाईट क्राफ्ट पेपर, मार्कर, फेविकॉल आणि पाणी। तर आपल्याला जी डिझाइन हवी आहे ती इथे आपल्याला क्राफ्ट पेपरवरती काढून घ्यायची आहे आणि त्याला एकदा मार्करने ट्रेस करून घ्यायचं आहे। इथे मी अशा पद्धतीने डिझाइन तयार केलेली आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, OHP शीट यावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे, हलवायचं अजिबात नाहीये। आणि तेच स्केच आपल्याला काय करायचं आहे, OHP शीटवर मार्करने ट्रेस करून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे काढून घेतलेलं आहे। तर हे पहा, तुम्हाला हे असंच करायचं आहे, OHP शीट हलवायचा नाहीये। त्यानंतर क्राफ्ट पेपर बाजूला ठेवायचा, वाटीमध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला फेविकॉल त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। पाणी एकदम थोडं घ्यायचं आहे, म्हणजे आपलं फेविकॉल पातळ होणार नाही, जास्त पातळही नाही पाहिजे आणि जास्त आपल्याला त्याचं स्ट्रक्चर एकदम मीडियम पाहिजे। त्यानंतर इथे मी पानांना आहे ना फेविकॉल लावून घेत आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित पानांना फेविकॉल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला व्यवस्थित रांगोळी स्प्रेड करायची आहे, जिथे आपण ज्या भागावरती फेविकॉल लावला आहे अशा पद्धतीने। जर तुमच्याकडे हे रांगोळी स्प्रेड करायची डब्बी नसेल तर तुम्ही हातानेही करू शकता। फक्त आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे की सगळीकडे आपल्याला रांगोळी व्यवस्थित पसरली पाहिजे। मग मधल्या भागेला मी परत फेविकॉल लावून घेतलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे येलो कलर देऊन घ्यायचा आहे। तुम्ही डिझाइन कोणतीही काढू शकता, पिकॉक काढू शकता, त्यानंतर लोटस काढू शकता, तुमच्या चॉईसने। त्यानंतर इथे मी वरती जो आपला राहिलेला भाग आहे त्याला इथे फेविकॉल लावून असं पिंक कलरने पूर्ण केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जी पानं दिसत आहेत ना त्यांना थोडा शेडिंग करायचं आहे डार्क कलरने। तर इथे साईडने मी असं फेविकॉल लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला डार्क ग्रीन कलर स्प्रेड करायचा आहे आणि असं शेडिंग केलं ना तर खूप असं नॅचरल लुक येतो आपल्या रांगोळीला। त्यानंतर मध्ये मी काय केलेलं आहे, परत एकदा फेविकॉल लावून घेतलेला आहे आणि तिथे आपल्याला लाईट ग्रीन कलर टाकून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित आपल्याला फेविकॉल लावून घ्यायचा आहे आणि रांगोळी स्प्रेड करायची आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने आपलं डिझाइन तयार आहे। तुम्ही याला आउटलाईन करू शकता, कशाने करायची आहे तर फॅब्रिक कलर जे आपले असतात त्याने करू शकता, किंवा आउटलाइनर पण मिळतो जो गोल्डन व्हाईटमध्ये पण अवेलेबल आहे, जो 25 रुपयाचा आहे अशा पद्धतीने। आणि आपल्याला इथे ब्लॅक कलरची एक आवश्यकता आहे, कारण ब्लॅक कलरने आउटलाईन केली ना आपण एकदम ॲट्रॅक्टिव्हपणा येतोय। तर हे पहा, अशा पद्धतीने मी अजूनही डिझाइन तयार केलेले आहेत। तर तुम्हाला मी दाखवतेच किती छान छान पद्धतीने इथे मी डिझाइन केलं। हे पहा, आपलं फ्लावर किती मस्त दिसत आहे। तुम्ही अशा पद्धतीने ह्या दिवाळीला रांगोळी रेडी करून आपलं काम सोपं करू शकता। तर बनवा अशा छान छान रांगोळ्या। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबातही विसरायचं नाही। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।